खरं तर एका बाजूला आपण महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगतोय. आपण या महाराष्ट्राला जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्यादेवींचा वारसा सांगतोय. परंतु अलीकडच्या काळामधली जी प्रकरणं बाहेर येत आहेत त्यातही विशेष करून महिला अत्याचारांच्या बातम्या ह्या मनाला अत्यंत व्यथित करणाऱ्या आहेत. म्हणजे भोंदूबाबा खरातनी ज्या पद्धतीनं महिलांच्यावरती अत्याचार केले, ज्या पद्धतीनं महिलांच्या म्हणजे अडचणीमध्ये सापडलेल्या महिला जेव्हा त्याच्याकडे मार्ग काढण्यासाठी आल्या त्यावेळेला कधी ओशनो जल देऊन किंवा कधी भीती दाखवून, कधी रिमोटवरचा नाग दाखवून ज्या पद्धतीनं महिलांच्यावरती त्यांनी अत्याचार केलेत, ही प्रकरणं अत्यंत चीड आणणारी आहेत. त्यामुळे महिला सुरक्षित राहिला पाहिजेत, महिलांचा सन्मान राहिला पाहिजे. कारण छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं की महिलांचा सन्मान हाच स्वराज्याचा सन्मान. त्यामुळे एक राज्यसभा खासदार आणि त्यातही एक महिला खासदार म्हणून काम करत असताना माझी संपूर्णतः प्रायोरिटी ही महिलांचे प्रश्न कसे सोडवले जातील किंवा या संदर्भामधला जो शक्ती कायदा अजून पेंडिंग राहिलेला आहे तो कसा लवकरात लवकर पारित करून घेता येईल, जे कायदे आहेत त्याची कशी प्रभावी अंमलबजावणी करता येईल, या पद्धतीनं महिला सुरक्षित राहाव्यात आणि सक्षम व्हाव्यात, याकरिता मी दररोज नव्हे तर माझा प्रत्येक क्षण हा त्यासाठी मी असेल. सुषमा